योगी हे वनाधिकारी होते. ते तमिळनाडूच्या नेलगोंडा जंगलात तैनात होते आणि या जंगलात लाल चंदनाची झुडपंही सापडायची. मी इथे असताना कोणी लाल चंदनाचे झाड चोरू शकत नाही. होय सर, पण प्रत्येक वेळी नवीन मार्ग शोधतोय लाल चंदनाच्या झाडांना चोरण्यासाठी. आता मी आलोय ना, आता तो जंगलातून लाल चंदनाचे एक झाडही चोरू शकणार नाही. इथून पुढे मी स्वतः रात्रंदिवस गस्त घालेन. आणि तसेही चेकपोस्टवर जे ऑफिसर आहेत मुकेश, तेही खूप इमानदार आहेत. मला त्यांच्याशी बोलावे लागेल. ठीक आहे सर, चला चेकपोस्टवर जाऊया. हवालदार वनाधिकारी योगींना चेकपोस्टवर घेऊन आला. नमस्कार सर, सुप्रभात. बरंच नाव ऐकलंय तुमचं, आज पहिल्यांदाच बघतोय. धन्यवाद, मी तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल ऐकलं आहे. धन्यवाद सर. आपल्याला वाहनांची तपासणी वाढवावी लागेल. अजूनही लाल चंदनाची तस्करी होत आहे. असेच सुरू राहिले तर लाल चंदनाचे लाकूड दिसणे कठीण होईल. मुकेश सर, या सगळ्या मागे वरदराज आहे. मग तू त्याला काही कळत का नाही? सर, तो त्या जंगलातच वाढला आहे. जंगलाचा कानाकोपरा त्याला माहिती आहे. जेव्हा आम्ही त्याला पकडायला धावतो तो जंगलात हरवून जातो. कमीत कमी आपण हे लाल चंदन चेकपॉइंट वरून बाहेर जाण्यापासून थांबवू तरी नक्कीच शकतो. हो सर, मी आणखी फोर्सची मागणी केलेली आहे. पुढच्या आठवड्यापासून आणखी 2 हवालदार या चौकीवर असतील. असं आहे की लाल चंदनाची तस्करी थांबेल. जर आपण मित्र झालो तर नक्कीच होईल. त्या दिवसापासून वनाधिकारी स्वतः दिवसा जंगलात गस्त घालत असत, विशेषतः रात्रीच्या वेळी. इथे जंगलात योगींच्या आगमनाची बातमी वरदराजनला मिळाली. भाऊ, तो योगी रात्रंदिवस जंगलात गस्त घालतोय. आता आपण लाल चंदनाचं झाड कसं तोडणार? प्रत्येक समस्येचा नेहमी एक उपाय असतो छोट्या. वरदराजन स्वामीच्या कानात काहीतरी बोलला. मग रात्रीच्या अंधारात स्वामी फॉरेस्ट ऑफिसरच्या ऑफिसच्या बाहेर पोहोचला. तो कुणाची तरी वाट पाहत होता. काही वेळाने गार्ड तिथे आला. बॉसने तुमच्यासाठी मिठाई पाठवली आहे आणि त्या बदल्यात आम्हाला वेळेवर माहिती देत राहा. तुम्हाला तुमची मिठाई दर आठवड्याला मिळते. वा वा, धन्यवाद सांगा भाईंना. हा, ठीक आहे. स्वामी आनंदाने आपल्या अड्ड्याकडे परतला आणि सर्व काही वरदराजनला सांगितले. आता बघूया तो फॉरेस्ट ऑफिसर आपलं काय बिघडवतो. हो बाई. त्या रात्रीपासून वरदराजन आणि त्याच्या माणसांनी लाल चंदनाचे लाकूड तोडायला सुरुवात केली आणि इथे रक्षक संदेश पाठवून वनाधिकाऱ्याचे ठिकाण सांगत असे. आणि जेव्हा वनाधिकारी उत्तरेकडे गस्त घालत असे तेव्हा वरदराजनची माणसं दक्षिणेच्या दिशेने लाकूड कापत असायचे. आणि जेव्हा योगी उत्तरेच्या दिशेला गस्त घालत असे ते दक्षिणेच्या दिशेला झाड कापू लागायचे. हा सिलसिला खूप दिवस चालत राहिला. एका दिवसाची गोष्ट आहे. वरदराजनची माणसं उत्तर दिशेला लाल चंदनाची झाडं तोडून निघाली होती. तेव्हा योगी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्याचे लक्ष त्या नुकत्याच कापलेल्या झाडांच्या खोडाकडे गेले. असं वाटत आहे की हे झाड आजच कापले गेले, पण मी इतका वेळ खूप गस्त घालतोय. मग कोण माझ्या डोळ्याखालून हे लाल चंदनाचं झाड कापू शकतो? नक्कीच काहीतरी गडबड आहे. योगी काहीच बोलला नाही आणि जीप मध्ये बसून दक्षिण दिशेला निघू लागला. जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा त्याला तिकडे नुकतीच कापलेली झाडांची खोड दिसली. हा खोड पण आजच कापला गेलाय, म्हणजे आजही वरदराजन लाल चंदनाचं झाड चोरत आहे. मला हे सर्व लवकरात लवकर थांबवावे लागेल. गाडी चेकपोस्टवर घ्या. योगी जीप मध्ये बसले आणि गार्डने गाडी चेकपोस्टवर घेतली. काय झालं सर, तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसताय. मला तुझ्याशी एकट्यामध्ये बोलायचंय. होय साहेब, या आतमध्ये बसून बोलूया. चेकपोस्टच्या छोट्या चौकीमध्ये फक्त वनाधिकारी योगी आणि इन्स्पेक्टर मुकेश होते. बोला सर, इथे कोणी आपलं बोलणं ऐकू शकत नाही. मुकेश, अजूनही लाल चंदनाची झाडं कापली जात आहेत. कुठली मोठी गाडी गेली का इथून? नाही साहेब, आतापर्यंत तर नाही, पण उद्या हे ट्रक येतील जंगलात रोड बनवण्यासाठी रेती घेऊन. मग नक्कीच लाल चंदन त्यातच जाईल. उद्या मी कोणत्याही परिस्थितीत त्या ट्रकला या चेकपोस्ट पुढे जाऊ देणार नाही. होय, आणि मी त्या वरदराजांना पकडणार. ठीक आहे सर.
इथे जंगलात वर्धराजन आपल्या अड्ड्यावर योजना आखत होता. उद्या रेतची गाडी सगळी लाल चंदनाची झाडे भरून बाहेर घेऊन जायचं आहे ना आपल्याला. नाही आतापर्यंत त्या वन अधिकाऱ्याला सर्व काही माहिती झालं असेल. तो उद्या चेकपोस्टवर आपल्या सगळ्यांची प्रतीक्षा करणार. मग आता आपण काय करू? कसं या लाल चंदनाला या जंगलातून बाहेर काढायचं? वर्धराजांनी त्यांची योजना बनवली होती. पुढल्या सकाळी रेतीची गाडी जंगलात आली. इन्स्पेक्टर मुकेश यांनी वनाधिकारी योगी यांना फोन करून ही गोष्ट सांगितली. सर, ट्रक आला आहे, तुम्ही पण या. ठीक आहे. तो ट्रक कन्स्ट्रक्शन साइटवर पोहोचला. ह्या ट्रकने सगळी रेती उतरवली आणि मग वर्धराजन आणि त्यांच्या माणसांनी त्यात लाल चंदनाच्या झाडाचे एक खोड चढवले. इथे वनाधिकारी आणि वन गार्ड निघाले, पण त्यांच्या रस्त्यात खूप झाडं पडली होती. सर, फिरून जावे लागेल. हे सगळं त्या वरदराजांनीच केलं असणार. लवकर चला, आपण आज त्याला पकडायचंच. वर्धराजन तिथून निघून गेला. आता जेव्हा वनाधिकारी योगी तिथे आला तेव्हा ट्रक आधीच तिथून निघून गेला होता. चेकपोस्टवर घेऊन चल. योगीने इन्स्पेक्टर मुकेशला फोन लावला. मुकेश, ती लोक निघून गेलेत. आता तुम्हालाच त्यांना थांबवावं लागेल. होय साहेब. इन्स्पेक्टर मुकेश त्यांच्या सगळ्या माणसांसोबत चेकपोस्टवर उभा होता. ट्रक हळूहळू चेकपोस्टच्या दिशेने जाऊ लागला. मुकेश आणि सगळे पोलीस बंदुका घेऊन चेकपोस्टवर उभे होते. ड्रायव्हरने पोलिसांना बघितले आणि त्याने गाडी थांबवली आणि मागून वनाधिकाऱ्याने आपली जीप लावली. ट्रकला चारही बाजूंनी घेरले होते. हवालदार, चेक करा आतमध्ये काय आहे. हवालदार ट्रकच्या आत चढला. सर, इथे लाल चंदन तर आहे, पण एकच आहे. काय? इन्स्पेक्टरनेही ट्रक मध्ये चढून तपासले तेव्हा एकच लाल चंदनाचे झाड होते. सर, तुम्ही इथे या. आता वनाधिकारी योगीही ट्रक मध्ये चढले. तेही हे सगळं बघून हैराण होते. त्या वरदराजाने यावेळी आपली फसवणूक केली आहे. आणि इथे वर्धराजन आपल्या सर्व लोकांसह आणि लाल चंदनाच्या झाडांसोबत नदीच्या वाटेने लाल चंदनाचे झाड जंगलातून बाहेर काढत होते. मला कोणीही रोखू शकत नाही. लाल चंदन फक्त माझे आहे. जादूचा पिवळा घोडा. महाराष्ट्र मधल्या एका गावात राजेश नावाचा एक शेतकरी त्याच्या पत्नी राणी हिच्यासोबत राहत होता. राजेश शेती करून आपलं घर चालवत होता, पण तरीही त्याची खूप ओढाताण होत असे. कधी कधी तर त्यांच्याकडे अन्न घेण्या इतकेही पैसे नव्हते. ऐकलं का? तुम्ही काहीतरी दुसरं काम शोधा. असं तर आपलं घर नाही चालू शकणार. हो राणी, तू योग्य बोलत आहेस. मी उद्याच माझ्या मित्राकडे जातो आणि त्याला माझ्याकरता एखादं काम शोधायला सांगतो, म्हणजे मी पैसे कमवू शकेन. राजेश दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र सुमितकडे जातो. सुमित एक प्रसिद्ध व्यक्ती होता. तो घोड्यांच्या शर्यतींचे आयोजन करत असे. काय म्हणतो सुमित, कसा आहेस? अरे राजेश, किती दिवसांनी भेटलास मित्रा. मी एकदम ठीक आहे. तू सांग कसा आहेस? घरी सगळे ठीक आहेत ना? आता काय सांगू, तुला तर माहीतच आहे की शेती करून फारसे पैसे मिळत नाहीत. मला एखादं काम सुचव जेणेकरून मी थोडे पैसे कमवू शकेन. राजेश, मला वाटतं की स्वतःचा एक घोडा विकत घे आणि घोड्याच्या शर्यतीमध्ये भाग घे. की मी दर महिन्याला शर्यती आयोजित करतो आणि जिंकणाऱ्या घोड्याला 5 लाखाचं बक्षीस मिळतं. राजेशला 5 लाखांचा आकडा ऐकून धक्काच बसतो. काय म्हणालास? 5 लाखाचं बक्षीस? इतके तर मी वर्षभरात सुद्धा कमवू शकत नाही. हा, मग तू देखील एक चांगला घोडा खरेदी कर आणि शर्यतीची तयारी कर. राजेश आपल्या घरी निघून येतो. घरी आल्यावर राणीला सगळी हकीकत सांगतो. राणीला सुद्धा ही गोष्ट पटते. गावाच्या जवळच एक जत्रा भरलेली असते, जिथे लोक लांबून लांबून घोडे खरेदी करण्याकरता येतात. राजेश आपली सगळी जमापुंजी एकत्र करून त्या जत्रेत घोडा खरेदी करायला जातो. राजेश तिथे अनेक घोडे पाहतो, पण त्याला एकही घोडा चांगला वाटत नाही. तेवढ्याच शेवटी त्याला एक पिवळ्या रंगाचा घोडा दिसतो. तो घोडा पाहताच
राजेश ठरवतो की मी हाच घोडा घेणार. हा घोडा तर खूपच सुंदर दिसतोय. हाच घोडा खरेदी करायचा आहे मला. मग राजेश घोडा खरेदी करून घरी घेऊन येतो. घरी आल्यावर राणी त्या घोड्याला कुंकू लावते. तेवढ्यात घोडा बोलू लागतो, माझ्या धन्याचा विजय असो. राजेश आणि राणी घोड्याला बोलताना पाहून आश्चर्यचकित होतात. तू खरंच बोलू शकतोस की मी एखादं स्वप्न पाहतोय? हो, मी बोलू शकतो. मी एक जादूचा घोडा आहे. मी इतक्या वेगाने धावू शकतो की मला इतर कोणताही घोडा हरवू शकत नाही. आता तुम्ही माझे धनी आहात. मी जर कधी पडलो किंवा कोणी मला इजा करण्याचा प्रयत्न केला तर माझी जखम आपोआप भरून निघते आणि मी तुम्ही आदेश द्याल तेव्हाच धावेन. स्पर्धेचा दिवस उजाडतो. राजेश आपला जादूचा पिवळा घोडा घेऊन शर्यतीच्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. घोड्यांची शर्यत सुरू होते तेव्हा राजेश आपल्या जादूच्या पिवळ्या घोड्याला धावण्याचा आदेश देतो. राजेशचा आवाज ऐकताच जादूचा पिवळा घोडा इतक्या वेगाने धावतो की बाकीच्या सगळ्या घोड्यांना मागे टाकून तो एकटाच पुढे जातो आणि काही मिनिटातच शर्यत देखील जिंकतो. अशा प्रकारे राजेशला 5 लाखांचं बक्षीस मिळतं. मग हे प्रत्येक वेळी घडू लागतं. ज्या ज्या वेळी घोड्यांची शर्यत असे, जादूचा पिवळा घोडा प्रत्येक वेळी जिंकत असे. असं करता करता जादूच्या घोड्याच्या सहाय्याने राजेश श्रीमंत बनत गेला. राजेश आपल्या घोड्याची खूप काळजी घेत असे. लांबून लांबून तो घोडा खरेदी करण्याकरता लोक येत असत, परंतु राजेश घोडा विकण्यास साफ नकार देत असे. राणी आणि राजेश दोघेही खूप आनंदात होते. आपल्या घरात जेव्हापासून हा जादूचा घोडा आलाय तेव्हापासून जणू आपलं भाग्यच उजळलंय. मला तर असं वाटतंय की देवानेच या घोड्याला आपल्याकडे भाग्यदूत म्हणून पाठवला असेल. हो राणी, अगदी बरोबर बोलतेस. बबलू नावाचा एक इसम जो नेहमी घोड्यांच्या शर्यती जिंकत असे, तो आता राजेशच्या पिवळ्या घोड्यामुळे सतत हरू लागला होता. तेव्हापासून त्याला राजेशचा राग येत होता. मला राजेशच्या घोड्याला जिंकण्यापासून थांबावं लागेल, नाहीतर तो माझ्यापेक्षा श्रीमंत होईल. बबलू मनातल्या मनात सारखा राजेशच्या घोड्याला कसं हरवता येईल याचा विचार करत असे. एकदा त्याच्या मनात विचार येतो, मी राजेशच्या घोड्याचा एक पाय तोडून टाकला तर? जर तो धावूच शकला नाही तर शर्यतीमध्ये भाग तरी कसा घेईल? शर्यतीच्या आदल्या रात्री बबलू लपून छपून राजेशच्या घरी येतो आणि एका मोठ्या दंडुकाच्या सहाय्याने जादूच्या पिवळ्या घोड्याच्या पायावर जोरात मारतो. घोड्याच्या पायातून रक्त वाहू लागतं, पण थोड्याच वेळात त्या जादूच्या घोड्याची जखम आपोआप बरी होते. हे पाहून बबलू आश्चर्यचकित होतो. अरे चा, याची जखम आपोआप कशी बरी झाली? बबलूला काही समजण्याच्या आतच जादूचा घोडा आपला पाय उचलतो आणि बबलूच्या पायावर जोरात लाथ मारतो आणि त्यात बबलूचा पाय मोडतो. अशा प्रकारे बबलू स्वतः शर्यतीला जाऊ शकत नाही. म्हणूनच असं म्हणतात की जो एखाद्याचं वाईट चिंतो त्याच्या बाबतीत काहीतरी वाईटच घडतं. रायपूर नावाच्या गावात मोहन आणि सोनू नावाचे 2 भाऊ राहायचे. मोहनचं लग्न झालेलं असतं. सोनू अजून अविवाहित असतो. सोनू, माझ्या मावशीची मुलगी लग्नाच्या वयाची झालेली आहे आणि ती खूप सुंदर मुलगी आहे. तुझ्याशी तिचं लग्न लावूया का? अरे वहिनी, तुम्ही तर नेहमी माझ्या लग्नाबद्दलच बोलत असता. होईल की माझं लग्न? एवढी घाई काय आहे? वय निघून जाईल मग आम्हाला सांगायचं नाहीस? माझ्या स्मार्ट भावाला स्मार्ट वहिनी हवीये. चल सोनू, शेतावर जायची वेळ झालीये. मोहन आणि सोनू द्राक्षांची शेती करत असत. खूप मेहनतीने दोघं शेतीचे काम करत असत. शेतात पाणी देत आणि मग पेरणी करत असत. 3 ते 4 महिने अशी मेहनत केल्यावर द्राक्षांचे उत्पन्न येत असे. मोहनची पत्नी शेतावर जेवण घेऊन येते. वहिनी, शेतात राबल्यानंतर तुमच्या हातचं जेवण जेवणं म्हणजे खूपच मजा येते. माझ्या चुलत बहिणीची नणंद विवाहयोग्य झाली आहे. तिच्याशी लग्न करतोस तर बोल. असं वाटतंय की तुम्ही माझं लग्न केल्याशिवाय ऐकणारच नाही. पण तुम्हाला मुलगी शोधायची गरज नाही. मी मुलगी शोधली आहे, चांगली शिकलेली आहे. सोनू आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न करतो. एक दिवस मोहन द्राक्षाच्या घोसांना एकत्र करून
बाजारात विकण्यासाठी घेऊन जातो आणि विकून पैसे घरी घेऊन येतो. अरे सोनू, आपल्या द्राक्षांना चांगलाच भाव मिळालाय. पूर्ण 80,000 रुपये आले. हे घे 40,000 रुपये. सोनू पैसे घेऊन आपल्या पत्नीकडे देतो. घे नीरज, पैसे तिजोरीत ठेवून दे. किती पैसे दिले तुमच्या भावाने? पहिले मोजून तर घ्या. हे कसल्या गोष्टी करतेस नीरज? 40,000 आहेत, दादाने दिले आहेत, मग मोजायची काय गरज आहे? जरुरी आहे. तुम्ही नसाल मोजत तर मी मोजते. आणि 40,000 रुपये का दिले आहेत? तुम्हाला त्यांच्यासोबत बाजारात जायला हवे होते. 1,00,000च्या खाली द्राक्षांची विक्री नसेल झाली. 60,000 त्यांनी ठेवले असतील आणि 40,000 तुम्हाला दिले असतील. असं काही नाहीये नीरज, दादा खूप चांगला आहे. इमानदार नाहीयेत तर तुमच्या साधेपणाचा फायदा उचलतात. सोनूची पत्नी मोहनच्या विरुद्ध त्याला भडकवते. सोनू आपल्या पत्नीच्या बोलण्यात येऊन रागात मोहनकडे येतो. दादा, मला हिशोब पाहिजे आणि आजपासून अर्धशेत तुमचं, अर्धशेत माझं. दोघे वेगवेगळी शेती करू आणि वेगवेगळे राहूया. पुढच्या वर्षी मोहन आपली शेती वेगळी करतो तर सोनू पण वेगळी करतो. मोहन बैलांच्या मदतीने पेरणी करतो तर सोनू ट्रॅक्टरने. मोहन विहिरीतून पाणी काढून शेती करतो तर सोनू पंपाने पाणी देतो. मोहन नैसर्गिक खत वापरतो तर सोनू कृत्रिम खत वापरतो. आणि आपल्या शेतात भरपूर कीटकनाशकांची फवारणी करतो. मोहनच्या शेतात भरपूर पीक येतं. मोहनची द्राक्ष मोठी आणि गोड असतात तर सोनूच्या शेतात लहान आणि आंबट द्राक्ष. सोनू रात्री आपल्या पत्नीला सांगतो, मोहन दादाच्या शेतातली द्राक्ष किती छान झाली आहेत आणि आपल्या शेतातली द्राक्ष एकदम खारट आणि आंबट. आपण मोहन दादापासून वेगळे होऊन आपलंच नुकसान करून घेतलं. ती सोनूचे बोलणे ऐकून रागावते. रात्री जेव्हा सगळे झोपी जातात तेव्हा ती रॉकेल घेऊन मोहनच्या शेतात जाते आणि सर्व शेत जाळून नष्ट करते. दुसऱ्या दिवशी मोहन जेव्हा शेतात पोहोचतो तेव्हा पाहून खूप रडतो. पण तरीही तो सोनू आणि सोनूच्या पत्नीवर संशय घेत नाही. हे काम सोनू आणि त्याच्या पत्नीचे तर नाही. नाही, सोनूचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तो असं कधीच करणार नाही आणि कोणाला करायला देईल. मोहन रडत रडत सिद्धबाबांकडे येतो. ये मोहन, खूप दिवसांनी आलास आणि रडतोयस का? बाबा, माझी पूर्ण शेती कोणीतरी जाळून टाकली. कळत नाहीये आता मी माझ्या परिवाराला कसं खाऊ घालू. चिंता करू नकोस बाळा. ज्याने आपल्याला जन्माला घातलंय तोच आपलं पालनपोषण सुद्धा करतो. तू अगदी निश्चिंत राहा आणि घरी जा. मोहन आपल्या घरी परततो. बघतो तर काय, द्राक्षाचे वेल त्याच्या घरावर लटकत असते. द्राक्षाची वेल कुठून येते? मोहन त्या वेलीला पकडून खाली खेचतो. जसं जसं तो खेचतो तशी तशी ती वेल वाढतच जाते, संपतच नाही. अगं, ऐकलंस का? पटकन बाहेर ये. हे बघ, द्राक्षाची वेल. मोहन आणि त्याची पत्नी त्या वेलीवरून द्राक्ष तोडून एका गोणीत भरतात. तुम्ही ही द्राक्ष बाजारात जाऊन विकून या, तोपर्यंत मी अजून द्राक्ष तोडते. जादूच्या द्राक्षांच्या वेलीची द्राक्ष विकून मोहनला खूप फायदा होतो. तो त्याच्या पत्नीसाठी साडी आणि खूप साऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन जातो. तिथे सोनू देखील बाजारात द्राक्ष विकायला नेतो, पण त्याची कडू आणि आंबट द्राक्ष कोणी घेत नाही. निराश होऊन सोनू सगळी द्राक्ष फेकून निघून जातो आणि घरी येऊन रडायला लागतो. संध्याकाळी जेव्हा मोहन आणि त्याची पत्नी जेवत असतात तेव्हा सोनू त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या घरी येतो. मला क्षमा करा दादा, मीच तुमचं शेत जाळलं होतं. आम्हाला माफ करा दादा, आमच्या घरी खायला काहीच नाहीये. काही हरकत नाही सोनू, कधी कधी लहानांकडून चुका होतात. मोठ्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी लहानांना माफ करावं. आम्ही दोघांना माफ करतो. आजपासून आपण सगळे एकत्र राहूया.